नमस्कार मंडळी. माझ्या मुलीचा ॲन्युअल डे होता आणि पार्लरवाल्या मॅडम आल्याच नाहीत. मग करायचं काय? चला तर असा विचार केला मी की आपणच मेकअप करून घेऊया. कारण की एवढ्या लवकर दुसऱ्या पार्लरमध्ये जाणं शक्य नव्हतं. मग असा विचार केला की आपणच का करू नये मेकअप तिचा. आणि मला तसा थोडाफार मेकअप जमतोही. आणि स्कूलमध्ये तिची नऊवारी साडीची थीम होती. त्यामुळे सर्वांनी नऊवारी साडी मराठी महाराष्ट्रीयन पद्धतीने व्यवस्थित घालून यायची होती. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता इथं नऊवारी ग्रीन कलरची साडी रेडीमेड नेसलेली नऊवारी साडी आहे. आणि त्याचं सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे की जेणेकरून माझ्याकडून काही विसरू नये म्हणून. रेडीमेड शिवलेली नऊवारी असल्यामुळे मला ती साडी घालण्यास जास्त असा काही त्रास पडलेला नाही आणि ती सहजरित्या घालताही येऊ शकते. मेकअपच्या सुरुवातीला मी सर्वप्रथम साडी ही व्यवस्थित तिला बांधून घेतली आणि बांधून घेतल्यानंतर साडी प्लेट्स पाडून तिचा पिनअप करून घेतला आणि पिन ही आतल्या साईडतून लावल्यामुळे ती पिन ही दिसत नाही आहे. साडी व्यवस्थित बांधून घेतल्यानंतर आपण त्याच्या पाठीमागच्या जे प्लेट्स असतात त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित प्लेट्स पडल्या की आपली साडी ही प्रॉपर दिसते. आणि जिथं आपल्या प्लेट्स व्यवस्थित दिसत नाहीत आपण तिथं पिन लावून घ्यायचं आहे. मी इथं ब्लाऊजच्या पाठीमागं एक पिन लावलेला आहे. त्यामुळे साडी आपली अशी व्यवस्थित एका जागी राहते आणि पदरही व्यवस्थित राहिला जातो. तसेच महाराष्ट्रीयन पद्धतीचे ज्वेलरी मी तिला घातली आहे. तुम्ही पाहू शकता ठुशी, लॉंग हार आणि मोतीचा हार हाही मी तिला घालून घेतलेला आहे आणि त्याचं व्यवस्थित ॲडजस्टही करून घेतलेलं आहे. एकाखाली एक असे त्याच्या लेयर्सही आलेले आहेत. त्याच्यानंतर कंबरपट्टाही मी तिला लावून घेतलेला आहे. आता आपण मेकअपला सुरुवात करूया. मेकअपला सुरुवात करण्यापूर्वी मी तिची हेअरस्टाईल करून घेतली. सर्वप्रथम मी तिचे लहान केस असल्यामुळे एक छोटी अशी बोणी बांधून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बन लावून घेतला आणि बन लावल्यानंतर जी रेडीमेड हेअरस्टाईल होती ती त्याच्यावर लावून घेतली. चेहऱ्याच्या मेकअपसाठी मी पहिल्यांदा तिचा चेहरा असा वाईप्सनी पुसून घेतल्यानंतर त्याच्यावर मॉइश्चरायझर व्यवस्थित असं लावून घेतलं. मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीनही लावून घेतली. सनस्क्रीन लावल्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं फाउंडेशन लावून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता पहिला चेहरा आणि आत्ताच्या चेहऱ्यामध्ये किती छान फरक पडलेला दिसतोय. त्याच्यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडर त्याच्यावर लावून घेतली. कारण की लहान मुलांना जास्त केमिकल युक्त प्रोडक्ट वापरता येत नाहीत. त्यामुळे मी एकदम नॉर्मली मेकअप केलेला आहे. कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतर मी तिचा डोळ्याचा मेकअप करायला घेतला आणि साडीच्या रंगाप्रमाणे तिचा आय शॅडोचा कलरही तिच्या पापण्यांना लावून घेतला. तुम्ही पाहू शकता जरी मी आय शॅडो हाताने लावले असले तरी पण तो किती छान असा शेड बसलेला आहे. त्याच्यानंतर मी तिला लिपस्टिक लावली. इथं मी लिपस्टिकचा कलर पिंक हा वापरलेला आहे. त्याच्यानंतर मी गालावर थोडा दोन्ही साईडला ब्लश लावून घेतला. ब्लश लावल्यानंतर मी तिच्या आयब्रोजना थोडी पेन्सिल वापरून घेतली, जेणेकरून ते तिच्या आयब्रोज खूपच पातळ आणि विरळ होत्या. त्याच्यामुळे थोड्यासा आयब्रोजचा शेड दिल्यानंतर ते खूपच छान दिसू लागले. तुम्ही पाहू शकता आपला मेकअप किती छान झालेला आहे. आणि लास्टला मी तिला चंद्रकोरही लावून घेतली. तुम्हाला कसा वाटला घरच्या घरी केलेला मेकअप मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा तऱ्हेने तिचा मेकअप फायनल झालेला आहे आणि ती स्कूलमध्ये ॲन्युअल डेसाठी रेडी झालेली आहे आणि स्कूलमध्ये निघालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता ती किती खुश झालेली आहे आणि तिचा मेकअपही किती छान झालेला आहे.